जे ब्राह्मण समाजाच्या न्यायिक आणि हिताच्या मागण्यांसाठी जालना येथे बसलेले आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने जर कोणत्या मागण्यात आपण याचा विचार केला तर यामध्ये EWSसाठी लागणारा जे उत्पन्नाचा दाखला आहे, ज्याची मर्यादा ही वाढून हवी आहे, त्याचबरोबर विकायलाच काही नाही आहे तर शिकणार कसं, ह्या लाईनला जे त्यांनी ट्रेस करून ब्राह्मण समाजाच्या मुलांसाठी मोफत शिक्षण मिळावं, ह्या ज्या काही त्यांनी न्यायिक हक्काच्या मागण्या मांडल्यात, या मागणीला समाज बांधव म्हणून निश्चितच पाठिंबा आहे. पण कुठेतरी शासनालाही काम करण्यासाठी वेळ द्यायला हवा. परळी येथे ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या माध्यमातून ज्या वेळेस ब्राह्मण समाजाच्या मागण्या ह्या शासनाच्या दरबारी मांडण्यात आल्या, त्यानंतर शासनाच्या वतीने समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ, अमृतसारखी संस्था, EWS ह्या अनेक गोष्टींचा लाभ घेण्यासाठी शासनानं योजना आखल्या. आज दीपक भाऊ ज्या प्रश्नांसाठी बसलेले आहेत, ते प्रश्न खऱ्या अर्थानं चर्चेत न सुटू शकतात. मी म्हणेल दीपक भाऊ निश्चितच समजदार नेते आहेत. शासनाच्या आणि त्यांच्या चर्चेतून ह्या प्रश्नाचा नक्कीच काही ना काहीतरी उकल होईल, समाजाला न्याय मिळेल. दामलेजी हे आत्ताच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष झालेले आहेत. आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळासारखं मोठं महामंडळ मिळालं आहे आणि खऱ्या अर्थानं ते नौखे आहेत. अजून त्यांना वेळ द्यायला हवा. नक्कीच ब्राह्मण समाजाचे प्रश्न मार्गी लागतील. शासन त्या बाबतीत संवेदनशील आहे असं मला या ठिकाणी वाटतं. जे की ब्राह्मण अधिवेशनाची संकल्पना ज्या तरुणाच्या डोक्यात आली आणि ज्या तरुणानं ब्राह्मण समाजाला एकसंघ करण्याकरता विविध ठिकाणी अधिवेशनं घेतली, हा सर्व इतिहास पाहायला गेलं तर अगदी 2005पर्यंत आपल्याला जावं लागतं. दीपकरावजी रन्नवरे हे एक अत्यंत स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचाराचा तरुण मी म्हणेल. कारण समाजाचं संघटन करणं आणि समाजाला योग्य दिशा देण्याकरता सातत्यानं रस्त्यावर उतरून संघर्ष करणारं नेतृत्व जर कोण असेल तर ते आमचे बंधू दीपकरावजी रन्नवरे. गांधी चमन या ठिकाणी दुसऱ्यांदा उपोषण करावं लागते. सरकारला खरंच जसं टिळक म्हणायचे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, तसं हे भाजपाचं आणि मित्रपक्षाचं जे काही सरकार आहे, सरकार कोणाचं असो ते लोकहितवादी असलं पाहिजे, लोककल्याणकारी असलं पाहिजे. आज मुख्यमंत्री ज्या समाजाचे आहेत त्याच समाजाला दुसऱ्यांदा पुन्हा अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागते. खरंच चिंतेची बाब आहे. आणि चिंतन म्हणतं ना ते ठराविक पार्टी विथ डिफरन्स, तर हे चिंतन खरंच होते का गोड हसायचं आणि समाजाचे प्रश्न अगदी उडवून लावायचे. वाऱ्यावर म्हणतोय मी, असा इशारा केला म्हणजे वाऱ्यावर म्हणतोय, वेगळा अर्थ कोणी घेऊ नये. दीपक रन्नवरेंना आम्ही भरभरून पाठिंबा देतो आहोत. समाजाकरता, तळागाळातल्या ब्राह्मणांकरता जर कोणी संघर्ष करत असेल तर प्रत्येक भारतीय व्यक्तीचं नाते आणि कर्तव्य की त्यानं तिथं गेलं पाहिजे. प्रत्येक समाजाला आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा नैतिक अधिकार राज्यघटनेने दिला आहे, संविधानाने दिला आहे, डॉक्टर आंबेडकरांनी दिला आहे. आणि म्हणून सर्वसमावेशक नेतृत्व असलेल्या दीपक काकांसोबत आम्ही पूर्ण ताकदीनिशी असणार आहोत, एवढाच शब्द देतो. काय देवेंद्र फडणवीसांना खुर्ची गेली त्यांची की ब्राह्मण समाजाची आठवण येते. आता ते दीपक रन्नवरे अधिवेशनाचा पार्श्वभूमी आहे त्यांना, पण मला वाटत नाही की मी तर म्हणतो समाजाने उपोषणच नाही करायला पाहिजे. मी ह्याच्याच विरोधात आहे. तुमचा माणूस असताना तुम्हाला उपोषण करायची गरजच काय पडते. प्रत्येक गोष्टीत आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी फक्त आणि फक्त म्हणजे कोणताही समाज असो, मग धनगर समाज असू, मराठा समाज असू, सगळ्या समाजाचा फक्त वापर करून घेतला त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी. आणि आत्ताही तेच करणार आहेत ते. ज्यावेळेस ब्राह्मण समाजाचं मतदान आंदोलन कोणाला करावं लागतं, ब्राह्मण समाजाचं फुकट मतदान भेटतं ह्यांना, त्याला खर्चही नाही आहे, कुणी चहा पित नाही ह्यांचा, आणि फुकट झेंडे घेऊन तयारच आहेत. आंदोलन करणाऱ्याला हे काही देणार, म्हणजे जे समाज, दोन्ही समाज, धनगर समाज असू द्या, मराठा समाज असू द्या, ह्यांना आत्तापर्यंत ह्यांनी काय दिलं आहे, नुसते वाटण्याचे अक्षर आहेत ना.
आणि देवेंद्र फडणवीस हे जोपर्यंत पदावर आहेत ते ब्राह्मण समाजाला काहीही देऊ शकत नाहीत, हे माझं ठाम मत आहे. कोणते जांभल्या आणला आहे, कोणते जांभल्या त्याला मराठवाड्यातले माणसं ओळखीत नाहीत, पण पश्चिम महाराष्ट्रातले ओळखत नाहीत. अजितदादाची त्याची काय टायप होती त्यालाच माहिती फक्त. मी म्हणतो त्यांनी उपोषणच करू नये, कारण तुम्हाला देवेंद्र फडणवीसाकडनं काहीही मिळणार नाही. म्हणजे आत्ता ह्या 2014पासून 2026पर्यंत कुणाला काय मिळाले म्हणून आता तुम्हाला देणार आहे ती, आणि तुम्ही तर फुकट मतदान देतात ना त्यांना, त्यामुळे तुम्ही अपेक्षाच करू नये त्यांच्याकडनं. ज्या दिवशी पद जाईल त्यांचं त्या दिवशी ते 100% म्हणणार मी ब्राह्मण आहे आणि मला ब्राह्मण आहे म्हणून त्रास दिला जातो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.